दरम्यान अबू आझमींवर कारवाई करायलाच पाहिजे, पण कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे होती, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलंय। सभागृहात आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची संधी दिली नाही। अबू आझमींवर सभागृहात सगळे बोलले, असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। तर अबू आझमींना निलंबित केल्यानंतर लगेच आमची मागणी होती की जशी कारवाई अबू आझमीवर केली आणि ती करायलाच पाहिजे होती। काल पण आमची मागणी होती, खरं तर कालपासूनच करायला पाहिजे होतं, पण तशीच हिंमत दाखवून जे भाजपच्या जवळचे आहेत, मग ते कोश्यारी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, त्यांच्यावर देखील कारवाई आणि त्यांच्यावर देखील बेड्या ठोकण्याची कारवाई ही या सरकारने केली पाहिजे। आपण पाहतोय की काल औरंगजेबाची प्रशंसा केली आणि काल आम्ही जी मागणी करत होतो निलंबित करा, ती काल नाही ऐकली, पण भाजपचं स्वतःचं राजकारण चालवायचं आणि स्वतःला अडचणीत हाऊसमध्ये आणायचं नाही, पण पुन्हा एकदा आज गोंधळ घालून आज भाजपने ते केलं। आमची तर मागणी कालच करण्याची होती, पण त्याही पुढेकडे जाऊन आम्ही जो स्थगन प्रस्ताव मांडणार होतो, मग त्याच्यात कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, कोश्यारी असतील, त्यांनी तर थेट छत्रपती शिवरायांचा अपमान केला आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान केला आहे, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला आहे। मग भाजप ही कारवाई त्यांच्यावर का करत नाही? काल वास्तविक या विषयावर आम्हाला जोडून बोलण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न केला, आम्हाला संधी मिळाली नाही। आज सभागृह सुरू झाल्यानंतर मी स्वतःहून सांगितलं की आम्हाला तो प्रस्ताव मांडण्याचा संधी मिळावी, कारण सगळ्या कामकाजापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हे महत्त्वाचं आहे। परंतु त्यावेळेला अध्यक्षांनी सांगितलं की मी स्थगन प्रस्तावाची मांडायच्या वेळेला येईन तेव्हा मी देईन, पण त्याच वेळेला अबू आझमींच्या निलंबनाचा ठराव आला, त्या ठरावावर सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बोलायला संधी दिली आणि त्याच अनुषंगानं माझा स्थगन प्रस्ताव आहे तो त्यांच्याकडे पोहोचलेला आहे। त्यांनी वास्तविक त्याच प्रस्तावाच्या अनुषंगानं मला बोलायला संधी द्यायला हवी होती, पण मला बोलायला संधी दिली नाही।